लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या धक्कादायक वळणावर आहे. गेले काही महिने ज्या दिवसाची प्रतीक्षा प्रेक्षकांना होती तो दिवस अखेर आलाय. जीवा आणि काव्याचं लग्नाआधीचं प्रेम प्रकरण रम्य आणि वसू आत्याने मोठ्या हुशारीनं सगळ्यांसमोर आणलंय. आता कुठे पार्थ आणि काव्या एकमेकांना स्वीकारत होते, तर जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या प्रेमात अडकत होते. अशातच लग्नाआधीचा भूतकाळ समोर आल्याने चौघांच्याही आयुष्यात मोठं वादळ आलंय. नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने एक प्रोमो पोस्ट केलाय, ज्यामध्ये नव्याने उभे राहणारे दोन संसार उद्ध्वस्त होताना दिसतायत. पाहूया या प्रोमोची खास झलक. लग्नानंतर होईलच प्रेम आई गुन्हाच आहे. नाही बाबा, काय गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे हो ना. फक्त मी काव्याचा गुन्हेगार आहे का काव्य माझ्या गुन्हेगार आहे? पण प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच आजपासून या हातात काव्याचा हात असेल. लग्नापूर्वी जीवा आणि काव्याचं अफेअर असतं, तर नंदिनी आणि पार्थ लग्न करणार असतात. पण दुर्दैवाने काव्याला पार्थ सोबत लग्न करावं लागतं. जीवा सुद्धा यामध्ये नंदिनी सोबत लग्न करतो. पण हळूहळू दोघेही आपला भूतकाळ विसरून नव्या जोडीदारांना स्वीकारतात. संसाराची नवी सुरुवात करत असतानाच काव्या आणि जीवाने लपवलेला त्यांचा भूतकाळ सगळ्यांसमोर येतो. हे सत्य नंदिनी आणि पार्थला सहन होत नाही. विश्वासघात झाल्याने दोघेही तुटून जातात. आता त्यांच्या नात्याला दुसरी संधी मिळेल का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये दिसतंय की नंदिनी जीवाने दिलेली साडी जाळून टाकते आणि आज फक्त माझ्या नात्याला नाही तर माझ्या विश्वासाला आग लागली आहे असं म्हणते. तर दुसरीकडे पार्थ डोक्यावर पाणी ओतून घेतो आणि म्हणतो, लग्न प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ आजपासून मेला. आज फक्त माझ्या नात्याला नाही, माझ्या विश्वासाला लागली आहे. त्याच राख्यातून आपलं जग पुन्हा उभं करेन चकाचक पाहिजे. लग्न प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ आजपासून गेला. हा प्रेम करणारा काळ मी पुन्हा मिळवेन देशमुख. आता जीवा नंदिनीचा आणि काव्या पार्थचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होणार का हे लवकरच कळेल. तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, फक्त स्टार प्रवाहावर. आणि मराठी मालिका विश्वातील अपडेट्स, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.